शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू. शरद पवारांनी राज्यसभेवर जावं, महाविकास आघाडीच्या नेत्यांची अपेक्षा. प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे आज शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करतील, सूत्रांची माहिती. पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार, सूत्रांची माहिती. सोमवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक. तर 24 तारखेला वरळी डोममध्ये होणार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक. सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होणार. पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार अशी चर्चा. राज्यसभेवर पाठवण्यासाठी केवळ आडनाव पुरेसं नाही, महाराष्ट्रासाठी पार्थ पवारांचं योगदान काय, दमानी यांचा सवाल. शिंदेच्या सेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती. पक्षातून शायना एनसी, संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा. पक्षासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन उमेदवारी देणार, सूत्रांची माहिती. संख्याबळ पाहता राज्यसभेची जागा आमची. राज्यसभेच्या दोन्ही जागा महत्वाच्या. 2020 मध्ये आम्ही राष्ट्रवादीला 1 जागा दिली होती. आदित्य ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर. शिंदेच्या सेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव निश्चित, तर सूत्रांची ही माहिती. पक्षातून शायना एनसी, संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा. पक्षासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन उमेदवारी देणार, सूत्रांची माहिती. भाजप हा पक्ष नाही, छळछावणी, त्याचे बळी अजितदादा. शिंदे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाही. शिंदेंना भाजपमध्ये विलीन व्हावं लागणार. भाजपवर टीका करत असताना संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंना टोला. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिवंगत अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी त्यांची माफी मागायला हवी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची ही मागणी समोर. भाजपकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा. नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी, केशव उपाध्ये यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी. युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिक यांना संधी. महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून चित्रा वाघ यांची नेमणूक. केशव उपाध्ये यांना सतरंजीच्या कोपऱ्यावरती आणून हाकलण्याची तयारी. भाजपकडून राज्य कार्यकारिणी जाहीर झाली. त्यानंतर सुषमा अंधारेंचा ट्विट करत केशव उपाध्यांवर निशाणा. भाजपसाठी खस्ता खाणाऱ्यांना भाजपने सतरंजा टाकण्याचं काम दिलंय, सुषमा अंधारे यांचा खोचक टोला. अजितदादांच्या विमान अपघातानंतर बीएसआर कंपनीवर डीजीसीआरकडून आता कारणे दाखवा नोटीस. आपल्या लढ्याला यश येत असलं तरी देखील ते नका एवढं अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे. डीजीसीएच्या बीएसआर कंपनीवरून आता या कारवाई संदर्भात रोहित पवार यांचं ट्विट समोर. अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानाचा 3000 तासांचा रेकॉर्ड गायब. रोहित पवार यांच्या दाव्यानं पुन्हा खळबळ. रेकॉर्डमध्ये हेराफेरीचा दावा. बीएसआर कंपनीला रेकॉर्ड बदलण्यासाठी वेळ दिला जातोय का, रोहित पवारांचा सरकारला सवाल. कुणबी प्रमाणपत्रांसाठी राज्य सरकारकडून नवी समिती स्थापन. समिती छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या देखरेखीखाली कार्य करणार. प्रमाणपत्रासाठी आवश्यक निकष, कागदपत्र आणि प्रक्रिया निश्चित करणार. मुंबईमध्ये कॅन्सर रुग्णालयाची गरज. मुंबईमध्ये केवळ एकच टाटा कॅन्सर रुग्णालय. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंचे कॅन्सर रुग्णांच्या समस्येबाबत विधानसभेत लक्ष वेधले. राज्यात येणारे टाटा एअरबस, वेदांत, फॉक्सकॉन आणि बल्ड्रग या पार्कसारखे मोठे प्रकल्प केवळ कुणाची तरी जी हुजूर करण्यासाठी गुजरातला पाठवण्यात आले. विधानसभेत बोलताना आमदार भास्कर जाधव यांची राज्य सरकारवर ही टीका. विधान परिषदेमध्ये अधिकारी शिपाई नसल्यानं दरेकरांची नाराजी. सभागृहात एकतरी शिपाई हवा, दरेकरांची ही मागणी मान्य करा. एकनाथ खडसे यांची ही मागणी. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उपसभापती गोढेंचं आश्वासन. परभणी, लातूर, बीड, धाराशिव, वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. गहू, ज्वारी, हरभऱ्याचं पीक, भुईसपाट, कांदा, आंबा, द्राक्ष बागांना फटका. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला येलो अलर्ट. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीला सरकार न्याय कधी देणार, विजय वडेट्टीवार आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेनंतर नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्याचे आदेश देऊ, बावनकुळेंची ही माहिती. सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष आहे का ही शंका. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीवरून सतीश पाटलांची सरकारवर टीका. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, सरकार गांभीर्यानं घेत नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा हा निशाणा. सत्ताधारी खासदाराकडून चालकाच्या नावावर बनावट व्यवहार करत 1150 कोटी हडपले. अंबादास दानवे यांचं नाव न घेता संदीपान भुमरेंवर गंभीर आरोप. भुमरेंनी आरोप फेटाळले. अब्रू नुकसानीचा दावा टाकण्याचा इशारा. अजितदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो नाही. आमदारांची जी रसद पुरवायला पाहिजे होती ती पुरवली नाही. सर्व कार्यकर्त्यांच्या मनात त्याची सल कायम राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणानंतर आमदार संजय खोडके यांची ही प्रतिक्रिया समोर.
संघटना वाढवावी आणि एकसंधपणानं काम करावे हे दादांचं स्वप्न होतं. शोकसभेच्या कार्यक्रमात जयंत पाटलांचं विधान. जयंत पाटलांकडून दादांसोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख. विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा आहे आणि तो घ्यावा. विलिनीकरणावरती शशिकांत शिंदे यांचं हे वक्तव्य समोर. आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार मुंबईमध्ये दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती. गुरुवारी पवारांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक होण्याचा अंदाज. बैठकीमध्ये शरद पवारांची उमेदवारी निश्चित होणार, सूत्रांची माहिती. अधिवेशन सुरू असताना मेट्रो स्टेशन बंद. मेट्रो प्रवाशांची गैरसोय. विधानभवन मेट्रो स्टेशन या ठिकाणची लिफ्ट देखील बंद असल्याची माहिती. मुंबई महानगरपालिकेचा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार. प्रशासक राजनंतरचा हा पहिला अर्थसंकल्प. यंदा अर्थसंकल्प 80,000 कोटींच्या घरात पोहोचण्याचा अंदाज. राज्यावरचं कर्ज 9.32 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज. वाढत्या महसुली तुटीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पुरवणी मागण्या तुलनेने मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न. चंद्रपूरमधील नगरसेवकांसोबत उद्धव ठाकरेंची अर्धा तास चर्चा. प्रतिभा धानोरकरांबाबत नगरसेवकांकडून नाराजी. पालिका स्थापनेवेळी धानोरकरांनी अपमानास्पद पद्धतीने परतवून लावलं. नगरसेवकांची ठाकरेंकडे तक्रार, सूत्रांची माहिती. उल्हासनगर पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडून विकास कामांची पाहणी. आयुक्तांकडून विकास कामांबद्दल नाराजी व्यक्त. MMRDAने मेट्रो प्रकल्पांना दिलेल्या निधीवरून अंबरनाथमध्ये शिवसेना भाजपमध्ये श्रेयवाद. दोन्ही पक्षांनी मेट्रोचे बॅनर्स लावले. शिवसेनेच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार. भाजपच्या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. किरीट सोमय्या यांच्यावरती मालेगावात येण्यास बंदी. इस्लाम पार्टीच्या आसिफ शेख यांची ही मागणी. सोमय्यांकडून राज्यात हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न. आसिफ शेख यांचा आरोप. तर पुन्हा मालेगावात पाय ठेवून न दाखवा असं देखील दिला आभार. हर्सुल मध्यवर्ती कारागृहात रमजानमध्ये कैद्यांसाठी इफ्तारी आणि नमाजची स्वतंत्र सुविधा. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या मागणीनंतर आता सुविधा सुरू करण्यात आली, अशी माहिती. अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या अडचणीमध्ये वाढ. कळमकरांविरोधात 22 वर्षीय तरुणीची तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. नोकरीचा आमिष दाखवून अश्लील चाळे केल्याचा देखील आरोप. सांगलीमध्ये भाजपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात भाजपचा मोर्चा. पालिका आयुक्तांकडून चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण काढण्यात येत असल्याचा आरोप. सिन्नरमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणावरून नाशिक पुणे महामार्गावरती 2 तास रास्ता रोको. तपासात विलंब होत असल्यानं आंदोलकांचा पोलिसांना घेराव घालण्याचा प्रयत्न. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण होऊन 15 दिवस उलटले.